नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर तुमच्या सर्वांचे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज होम टूरचा व्हिडिओ आहे। तर याच्या आधी माझ्या चुलत्याचे वास्तुशांतीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता। तर आज मी तुम्हाला त्याच घराची होम टूर दाखवणार आहे। तर तुम्हाला नक्कीच आवडेल। याच्या आधीचाही व्हिडिओ तुम्हाला वास्तुशांती व गृहप्रवेश याचा बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर एक शेतकरी कशा प्रकारे आपलं सुंदर असं घर बांधू शकतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पूर्ण शेतीच्या जीवावरती म्हणता येईल। तर सुंदर असं 2 मजली बंगला ते आमच्या चुलत्याने बांधलेला आहे। तर पहा, छान असं त्याला देवाचं नाव देऊन बांधलेला आहे। तर आज चला तर मग सुरुवात करूया। पोर्चमधून आतमध्ये एंटर केले की सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन होतं। तर आतमध्ये गेल्यानंतर छान असा मोठा प्रशस्त असा हॉल आहे। तर भरपूर असा मोठा हॉल आहे। त्याच्याच बाजूला छान असं किचन केलेलं आहे। किचनलाही फर्निचर बनवलेलं आहे व त्याच्या समोर शेजारीच देवघर। त्यानंतर बेडरूम, खालच्या बेडरूमलाही पूर्णपणे फर्निचर केलेलं आहे। त्यालाच लागून लगेच टॉयलेट बाथरूम आहे। त्यानंतर हॉलच्याच दुसऱ्या साईडलाही सेम अशाच प्रकारे केलेलं आहे, कारण 2 मुले असल्यामुळे दोन्हीकडे सेम पद्धतीने केलेला आहे। तर पहा, इकडे सेम अशाच प्रकारे किचन व देवघर आहे। तुम्हालाही अशा प्रकारचं घर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे आयडिया वापरून बनवू शकता। तर एक शेतकरी कशा प्रकारे घर बांधू शकतं हे तुम्ही पाहू शकता। खूप छान अशा पद्धतीचं व खूप मोठं प्रशस्त असं घर बांधलेलं आहे। तर वरच्या मजल्यावरतीही अशाच खाली ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे वरती सेम केलेलं आहे। तुम्हाला हा होम टूरचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। व याच्या आधीचाही तुम्हाला जर वास्तुशांती व पूजेचा ब्लॉग बघायचा असेल तर तोही नक्की बघा। व चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया छान अशा आपल्या परत एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।